गोव्यातील शिरगावामधील श्री लयराई जत्रोत्सवावेळी घडलेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 80 पेक्षा अधिक भाविक जखमी झाले होते। अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी देवस्थान समितीने यापुढे देवीच्या धोंडगणांना रीतसर नोंदणी करणं बंधनकारक केलंय। त्यामुळे पुढील वर्षापासून केवळ नोंदणीकृत धोंडांनाच या जत्रेमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे। देवीच्या धोंडगणांनी ओळखपत्रासह 2 पासपोर्ट आकाराचे फोटो देवस्थान समितीकडे सुपूर्द करून रीतसर नोंदणी करावी असं आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी केलंय। दरवर्षी धोंडगणांमध्ये वाढ होत असते, त्यांची संख्या समजत नाही। ही संख्या समजली तर जत्रेचं नियोजन करणं सोपं होईल, या उद्देशानं ही नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे। दरम्यान जत्रोत्सवात धोंड, भाविक आणि प्रशासन यांच्याकडून जागरूकता आणि शिस्त आवश्यक असते। तसंच अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी सरकार सर्वतोपरी खबरदारी घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे। जत्रोत्सवात जी चेंगराचेंगरी झाली त्यामागचं मुख्य कारण शोधण्यासाठी सरकारनं महसूल खात्याचे सचिव संदीप जाकीस यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती। या समितीनं 5 दिवस घटनास्थळी जाऊन सखोल चौकशी केली आणि त्यानंतर सरकारला 100 पानी अहवाल सादर केला। समितीच्या चौकशीत उत्तर गोव्याच्या माजी जिल्हाधिकारी स्नेहा गीते, माजी पोलीस अधीक्षक अक्षत कौशल, डिचोलीचे माजी उपाधीक्षक जुबा दळवी, माजी निरीक्षक दिनेश गडेकर, माजी उपजिल्हाधिकारी भीमनाथ खोरजुवेकर यांच्यासह देवस्थान समिती आणि पंचायत समितीला देखील दोषी ठरवण्यात आले। या दोषींची पडताळणी करण्यात येत असून सरकार त्यांच्यावर निश्चित कारवाई करेल असं आश्वासन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिले आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।